सध्या आमची पिंक तैवान पेरूची लागवड चालू आहे आणि लागवड करण्यापूर्वी जमिनीची पूर्ण मशागत करून आम्ही हा बेसल डोस तयार केलेला आहे. बेसल डोसमध्ये आम्ही 350 किलो गांडूळ खत घेतलं, 2 पोती लिंबोळी खत घेतलं, 2 पोती लिंबोळी खत घेतलं, त्याच्यानंतर 2 पोती SSB म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट हे घेतल्यानंतर ह्याचं पूर्णपणे मिश्रण केलं. असं हे मिश्रण केल्यानंतर हे जी बेसल डोस आहे हा बेसल डोस वजन काठीने मोजून घेतला. तर हे प्रत्येक झाडाला अर्धा किलो याप्रमाणे जमिनीत मिसळून आणि ते त्याच्या बुडामध्ये ते दिलं. आता हे बेसल डोसने होतं काय, एकतर याच्यातून पूर्णपणे सूक्ष्म अन्नद्रव्ये तयार होतात, त्याच्यानंतर जमिनीचा कर्ब वाढतो आणि जमिनीचा तसेच त्याच्याबरोबर जमिनीचा कसही वाढतो. त्यामुळे झाडांना जे आहे कुठले हे ह्याच्यात एक सांगायचं राहिलं, एक बायोमिक्सचाही वापर आम्ही ह्याच्यात केलेला आहे. त्याच्यामुळं ते पूर्णपणे बेसल डोस तयार केलेला आहे. त्या बेसल डोसमुळे जमिनीचा कर्ब वाढतोच, त्याच्यानंतर जमिनीची गुणवत्ताही वाढते आणि रोपांना चांगल्या प्रकारे त्याची वाढ होते. ह्याची वाढ चांगल्या प्रकारे वाढ झाल्यानंतर हे आपल्याला जसा त्याचा रिझल्ट म्हणजे थोडक्यात काय, ह्याचा पूर्णपणे आपल्याला या बेसल डोसमुळे चांगलं उत्तम दर्जाचं रोपटं तयार होतं आणि जमिनीचा कस वाढल्यामुळं त्याची पूर्णपणे गुणवत्ता वाढते. पिंक तैवानची लागवड चालू आहे. बघा कशा पद्धतीने आपण बेसल डोस देतोय. असा खड्डा करून घ्यायचा. पहिले खड्डा करून घेतल्यानंतर आपण माप केलेलं आहे अर्धा किलोचं. अजून थोडं टाक. अर्धा किलोचं असं त्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि थोडीशी जमीन पकवून घ्यायची आणि त्यात हे टाकायचं. जास्त दाबू नको आणि असं दाबून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून हवा आतमध्ये राहिली नाही पाहिजे. आणि रात्री आपण ह्याला पाणी सोडणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण 1000 रोपांची लागवड केली आहे. आम्ही पिंक तैवान हा वाण निवडलेला आहे. हा शंकर शिंदे मेजर यांच्या क्षेत्रात आहे. आज आम्ही जवळजवळ तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने लागवड केली आहे. आम्ही 4 बाय 8 बाय 5 वर लागवड केलेली आहे. आज 1.5 एकर लागवड झालेली आहे. बघू शकता तुम्ही हा प्लॉट. आता राहिलेला वरच्या साईडचा पहा तुम्ही, हा राहिला उद्याच्याला कंप्लीट होऊन जाईल.